नमस्कार, मी यशोदीप शेडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शोमध्ये, जो आपला वायडी बाबा के बोल या चॅनलवरती आपण रेग्युलर घेत असतो. तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम, ज्यांनी आत्ताच रिसेंटली UPSC एक्झामच्या अंतर्गत जवळपास 161 नंबरची रँक मिळवली आहे. आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता, त्यांची कसा हा प्रवास होता, हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. मी पण हे लहानपणापासून ऐकत आलो आणि अजूनही भरपूर जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आम्ही स्टेट बोर्डवाले, तिकडे तर ते UPSC मध्ये NCERTचा सिलेबस विचारला जातो. आता परत काय म्हणते MPSCचा वेगळा सिलेबस आधीपर्यंत होता, पण आता MPSCचा वेगळा सिलेबस आणि UPSCचा वेगळा सिलेबस. मग आम्हाला कसं प्रिपरेशन करता येईल? तो सिलेबसचा हा प्रश्न मला प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ऐकायला भेटतो, कमेंटमध्ये भेटतो. त्यावरती आपण काय बोलाल? सिलेबस जर आपण बघितला ना, तो आहे खूप वास्ट. म्हणजे असं नाही आहे की ते एका बोर्डच्या स्टुडंट्सला फेवर करताय, कारण NCERTs तर वाचायचे, बट NCERTs बेसिक आहे. त्यानंतर आपल्याला अजून ॲडव्हान्स लेवलच्या बुक्स पण वाचायच्या आहेत. तर म्हणजे मी असं सजेस्ट करेन की जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट करतं तेव्हा NCERTsनी स्टार्ट नाही करायचं, कारण NCERTs थीमॅटिक आहे. तर जर आपण थीम वाचायला लागलो तर आपल्याला ती टाईमलाईन कळत नाही. फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमध्ये आपल्याला ती टाईमलाईन कळली पाहिजे, ह्यानंतर हे झालं. थीम्स वाचायला गेले तर आपण कन्फ्यूज होऊन जाऊ की कधी काय झालं. सो हे ॲडवाईस माझं असेल की पहिले तुम्ही जे स्टँडर्ड बुक्स आहे, जसं फॉर एक्झाम्पल पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वाचतात, हिस्ट्रीसाठी जर एन्शंट हिस्ट्री घेतलं तर RS शर्मा आहे, तर पहिले तुम्ही ती बुक वाचा. ती कंप्लीट झाल्यावर मग NCERTs वाचा. मग तुम्हाला ते जास्त चांगल्याने NCERTs समजतील आणि पटकन कव्हर होईल NCERTs. ओके ओके. आणि व्हॉट्स युअर थॉट ऑन MPSC आणि UPSC? MPSC UPSC बद्दल आपण काय बोलाल की भरपूर जण म्हणतात सिलेबस वेगवेगळा आहेत बुवा? नाही, आता त्यांनी रिफॉर्म्स आणले की 2025 पासून MPSCचा मेन सिलेबस सेम ॲज UPSCचा मेन सिलेबस करताय, फक्त प्रिलिम्स डिफरंट असेल. व्हेरी नाईस. म्हणजे याने आता मुलांना खूप स्कोप असणार आहे. ओके.